तर आपण आज करणार आहे कवठाची बर्फी। त्यासाठी कवठं घेतलेत, इकडं गूळ, साखर आणि तूप। तर पहिल्यांदा कवठं फोडून घेऊ। मी बाकीची कवठं अशी फोडून घेतलेत, आधी बघितलं चांगली निघतात का नाही। सगळी चांगली आहेत, तर ह्याचा गर काढून घेऊ। तर मी कढईतच काढून घेते। कवठाला अशा शिरा शिरा असल्यासारखं असतं, ते काढून टाकायचं, म्हणजे आपली बर्फी चांगली मऊ होईल। आपण ह्याचं चिंचसारखं काढून घेतलं गर तरी चालतंय, पण ह्याचं बी सगळं वाया जातात तसं केल्यावर। त्याच्यामुळे मी फक्त आता अशा काड्या काड्या ह्याच्यातल्या काढून घेते। गूळ चांगला भुगा करून घेऊ आता। आमच्या भागातला गूळ थोडा कडकच असतो। तर आपण इकडं कवट घेतले, गूळ आणि साखर। तर कवट मी 1 किलो घेतले, गूळ मी घेतलाय 400 ग्रॅम, थोडंसं कमी आहे, आणि 100 ग्रॅमला थोडीशी कमी साखर घेतली। चिमूटभर मीठ घेतले, जास्त नाही, चिमूटभरच टाकायचं, पदार्थाला अजून चव चांगली येते। आणि कवट घेतलं होतं आपण, त्या कवटात आता ही गूळ आणि साखर घालून घ्यायची। आता हे आपण खालीच चांगलं मिसळून घेऊ। तर साखर गूळ आपण चांगला असं मिसळून घेतलंय। आताच बघा ही पाक व्हायला लागल्यासारखं झालंय, तर आपण चुलीवर ठेवून घेऊ। दूर माझ्याकडे यायला लागलाय तोंडावर। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। जसं आपण पुरण गूळ टाकल्यावर कसं आधी पाणी सोडतं आणि नंतर आटरून येतात, तसंच प्रकारे हे सुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। एक 2 चमचे आपल्या घरी बनवलेलं तूप सोडू, म्हणजे वड्या आपल्या चांगल्या मऊ होत्याल्या। जास्त नाही तूप घालायचं, तर 2 चमचे। चांगलं 15 मिनिटं कमी जाळावर हे आपलं मिश्रण परतून घेतलंय, शिजवून घेतलंय। आता इकडे ते ताटाला मी तूप लावून घेते, त्याच्यावर आपल्याला वड्या करायच्यात।
आणि गरम गरम आपलं मिश्रण ताटात काढून घेऊ. एक पेला घेऊ आणि तूप लावून घेते त्याला, म्हणजे मिश्रण आपल्याला असं पसरता येईल. अशा वड्या आपले छान पसरून घेतल्या त्या आता एकसारख्या झाल्यावरनं, आणि गार होऊन द्यायचं. गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडू. आता ही गार व्हायला अर्धा तास झाला, आपण असंच ठेवलेलं आहे. मी थोडंसं कट करून बघितलं तर ह्याची अशी वडी निघते, म्हणलं चला कट करून घेऊ. तर आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारात आपण अशा वड्या कट करून घ्यायच्या. तर मी तुम्हाला उचलून पण दाखवते. कड्याची थोडी उचलायला लाभ होती. हे बघा, अशी वडी आपली मस्त तयार झाली आणि मऊ झाली. तर मी अशाच सगळ्या कट करून घेते आता. तर वड्या आपल्या बघा मस्त निघतात. अजून थोडं ताट खालनं गरम आहे, त्याच्यामुळे नीट काढायला येणार. हे बघा, आणि ही वड्या आपल्याला भरपूर दिवस टिकते. ते आपण 1 महिना तर आरामात ठेवू शकतो ह्या वड्या. आणि फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर 6-7 महिने पण आरामात टिकते त्या. तर वडी आपली बघा मस्त झाली. आणि तुम्हाला ही रेसिपी मी केलेली आवडली असली तर लाईक करा, कमेंट करून सांगा, करून बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.